नमस्कार. इंडी जर्नलच्या कामगार पॉडकास्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्याला माहिती आहे की मराठीमध्ये केवळ कामगारांच्या विषयाला वाहिलेला पॉडकास्ट हा फक्त इंडी जर्नलवरती होतो आणि त्याच्यामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे. हे कबूल केलं पाहिजे की गेले काही महिन्यांचा खंड या कामगार पॉडकास्टच्या कार्यक्रमामध्ये पडलेला आहे, पण याच्यापुढं आता अतिशय नियमितपणे आपण कामगार पॉडकास्ट आठवड्याला किमान एकदा तरी नक्कीच करणार आहोत. तेव्हा आता सुरुवात करूया या आठवड्याच्या एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरनं. विषय सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आहे. गेल्याच आठवडे, खरं म्हणजे 4-5 दिवसापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने खरं म्हणजे घटनापीठा इतक्या 9 न्यायाधीशांच्या एका पीठाने असा निकाल दिला की 1978 उद्योग या उद्योग संस्था कशाला म्हणावा की जिथे कामगार कायदा लागू होईल, औद्योगिक संबंध कायदा लागू होईल, अशा उद्योगाची व्याख्या नेमकी काय, कुठल्या संस्थेला उद्योग म्हणावा, याच्याबद्दल एक दिशादर्शन करणारा निकाल कृष्णा अय्यर, ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती होते, त्यांनी दिलेला होता. त्याला 1978चा बेंगलोर वॉटर वर्क्सचा निकाल असं म्हणून ओळखलं जातं. आणि तो आजपर्यंत म्हणजे जवळजवळ आता 48 वर्ष तो निकाल हा एक पायाभूत निकाल म्हणून मानला जातो. आत्ता या पीठाने असा निकाल दिलेला आहे की आता जे नवीन कामगार कायदे झालेले आहेत त्या नवीन कामगार कायद्यांच्यासाठी हा निकाल दिशादर्शक किंवा पायाभूत निकाल म्हणून धरला जाणार नाही. त्यातली काही तत्त्व त्यांनी मान्य केलेत की तशीच राहतील, परंतु काही अतिशय महत्त्वाचे बदल हे त्या निकालामध्ये करणं आवश्यक आहे असं वाटतं नवीन परिस्थितीमुळे. आणि त्याच्यामुळे हा निकाल रूढार्थाने जर सांगायचं झालं तर त्यांनी आता रद्द केलेला आहे. जे सर्वार्थाने तो आता लागू होणार नाही. मग याचा अर्थ काय होतो, याचा काय परिणाम होईल, त्याच्यामध्ये नेमकं काय त्यांनी म्हणलेलं आहे हे आपण थोडंसं आता समजावून घेऊ. आपल्याला माहिती आहे की उद्योग म्हणजे औद्योगिक संबंधांमध्ये कामगार आणि नियोक्ता म्हणजे एम्प्लॉयर यांच्या संबंधांबद्दलच्या काही तरतुदी केलेल्या असतात. आता एखाद्याला जर कामगार म्हणून काही हक्क हवे असतील तर तो ज्या संस्थेत काम करतो ती संस्था उद्योग आहे, उद्योग नावाच्या व्याख्येत बसते, हे पहिल्यांदा सिद्ध करावं लागतं. आणि नंतर तो जे काम करतो ते कामगार या व्याख्येत बसतं, हे स्वतंत्रपणे सिद्ध करावं लागतं. आणि हे दोन्ही जर असेल तर मग त्या दोघांमधला संबंध हा रूढार्थाने कामगार मालक संबंध असं म्हणून गणला जातो. आणि मग त्याला औद्योगिक विवाद कायद्याच्या किंवा त्यावेळेला जो संबंधित कायदा असेल त्याला त्या तरतुदी लागू होतात. आता इथे 1978 बेंगलोर वॉटर वर्क्स या संस्थेच्या अंतर्गत जो काही प्रश्न होता त्याच्यामध्ये कृष्णा अय्यर यांनी असा निकाल दिलेला होता आणि काही त्यांनी टेस्ट सांगितल्या होत्या. ट्रिपल टेस्ट त्याला म्हणतात. ट्रिपल टेस्ट म्हणजे काय की तुम्ही ज्याला उद्योग म्हणता आहात किंवा जी काय त्या संस्थेची ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी एक नियोजित आणि सिस्टमॅटिक अशी असावी. म्हणजे एक काहीतरी अपघाताने घडलेली अशी नसावी, त्याचा काहीतरी एक व्यवस्था त्याला केलेली आहे आणि त्याच्यानुसार ती चाललेली आहे, डेलिबरेटली चाललेली आहे, ती नियोजित आहे. ही त्यातली पहिली अट आहे. दुसरी अट आहे की त्याच्यामध्ये कुठल्या तरी मानवी गरजांचं समाधान करणं म्हणजे वस्तू उत्पादन करणं किंवा सेवा देणं हे त्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे एक नियोक्ता आणि ज्याच्याकडून काम करून घ्यायचं तो कामगार किंवा कर्मचारी, अशा प्रकारे एक सहकार्य दोन गटांमधलं किंवा काही समूहामधलं हे असलं पाहिजे आणि त्या आधारे ती संस्था चालली पाहिजे, हे तिसरं. म्हणजे तिथं दोन सरळ विभाग तुम्हाला दिसले पाहिजेत की हा नियोक्ता आहे आणि हा कर्मचारी आहे वगैरे. ही ट्रिपल टेस्ट होती. ही जर टेस्ट पूर्ण होत असेल तर अशा प्रकारच्या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्टिव्हिटीज ज्या असतील ते जे काही कार्य असेल तिथलं काम असेल त्याचा उद्देश हा प्रत्यक्ष नफा मिळवणं हा जरी नसला, म्हणजे आता एखादं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये अगदी चॅरिटेबल संस्थेने चाललेलं हॉस्पिटल आहे, परंतु 100% चॅरिटेबल नाही, म्हणजे तिथं थोडी तरी फी घेतली जाते. आता अशा प्रकारचं जर हॉस्पिटल असेल आणि तिला नफा उद्देशही नाही आणि नफा प्रत्यक्षात मिळतही नाही, कधी शाळा असेल, शिक्षण संस्था असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा ती संस्था ही उद्योग म्हणून समजली गेली. आणि मग पुढे एक्सटेंड होत 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 महानगरपालिका, नगर परिषदा ह्या ज्या सेवा देतात त्यासुद्धा नागरी सेवाच आहेत एक प्रकारच्या, आणि त्याच्यासाठी काही फी म्हणजे कर आकारला जातो. अशा प्रकारे सेवा देणाऱ्या त्या संस्था आहेत म्हणून त्यांनासुद्धा उद्योग या संस्थेमध्ये हे या निकालानुसार गणलं गेलेलं होतं. आणि त्याच्यामुळे हजारो नव्हे लाखो कामगारांना
ते कामगार आहेत अशा प्रकारचा दर्जा प्राप्त झाला, कारण ते जिथं काम करतात ती संस्था उद्योग संस्था ठरली. आता यामुळे जिथे नियोक्ता आणि कर्मचारी असा संबंध आहे त्या ठिकाणी किमान काही अधिकार हे कामगाराला मिळण्यामध्ये हा निकाल हा अतिशय महत्त्वाचा आणि पायाभूत होता. आणि म्हणूनच तो इतके वर्ष म्हणजे जो 48 वर्ष हा निकाल हा सातत्याने एक पायाभूत निकाल म्हणून मानला जात होता. मग आता काय झालं? आता आपल्याला माहिती आहे की मागच्याच वर्षी सरकारने म्हणजे खरं म्हणजे ते कायदे 2022 मध्ये पास केले. त्याच्यामध्ये औद्योगिक संबंध कायदा इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड म्हणून एक कायदा आता सरकारने मंजूर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी उद्योग या संस्थेची व्याख्या आता सरळ सरळ बदललेली आहे. अधिकृतरित्या नवी व्याख्या केलेली आहे. आणि त्या नव्या व्याख्येमधून त्यांनी ज्या संस्थांची स्थापना सेवाभावी कार्य करण्यासाठी झालेली आहे किंवा धार्मिक कार्य करण्यासाठी झालेलं आहे किंवा आध्यात्मिक कार्य करण्यासाठी झालेली आहे, त्या संस्था उद्योग या व्याख्येत बसणार नाहीत अशी त्यांनी स्पष्ट व्याख्या केलेली आहे. म्हणजे समजा अशी कल्पना करा की एखादी संस्था आहे की जिची नोंदणी ही कंपनी कायद्याखाली नाही परंतु चॅरिटेबल इन्स्टिट्यूट किंवा म्हणजे पब्लिक ट्रस्ट म्हणून झालेली आहे, एक सोसायटी म्हणून झालेली आहे सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट खाली. आणि ती एखादा कारखाना चालवते. त्या कारखान्यामध्ये उत्पादन होते, काही विकलं जाते, परंतु त्या संस्थेचा उद्देश नफा मिळवणं हा नाही आहे, कारण ती धर्मादाय उद्दिष्टासाठी स्थापन झालेली आहे. मग प्रत्यक्षात ती काम काय करते? मग ते हॉस्पिटल असेल, शाळा असेल, कारखाना असेल, काही असू शकेल. तर एकदा त्याची मालकी जर अशी धर्मादाय कुठल्या संस्थेकडे आली तर मग तो उद्योग होऊच शकणार नाही. अशा प्रकारची व्याख्या आता बदललेली आहे. त्याच्यामुळे हॉस्पिटल, शाळा किंवा अशा प्रकारे ट्रस्टची मालकी आहे असं दाखवून बनावट रीतीनं, आपल्याला माहिती आहे की शिक्षण संस्था आणि हॉस्पिटल्स हे अक्षरशः जनतेला आणि विद्यार्थ्यांना लुटून त्यांच्या पैशावरती चालू आहेत. आणि त्यांचे जे मालक जे शिक्षण सम्राट आहेत ते आडमार्गाने हजारो शेकडो कोटी रुपये कमवत आहेत. परंतु तरीसुद्धा कायदेशीररित्या त्यांची स्थापना सेवाभावी संस्था किंवा धर्मादाय संस्था अशी झालेली असल्यामुळे ते आता उद्योग राहणार नाहीत. मग आता हा जो जुना निकाल आहे हा निकाल हा जर आता या नव्या परिस्थितीमध्ये हा जर लावण्याचा प्रयत्न झाला तर मग काहीतरी अडथळा निर्माण होईल. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने हा त्यांच्या या नव्या उद्योगपतींच्या म्हणजे खरे जे उद्योगपती आहेत पण ज्यांना उद्योगपती आता म्हणायचं नाही आपण, असे जी मंडळी आहेत त्यांच्या वाटेत येऊ शकणारा संभाव्य काटा आता दूर केलेला आहे. आणि त्याच्यामुळे परिणाम आता असा झालेला आहे की लाखो कामगारांचं संरक्षण जे या नव्या औद्योगिक संहितेतल्या नव्या उद्योगाच्या व्याख्येतून तर काढलंच गेलेलं आहे, परंतु चुकून त्यांना या मागच्या निकालाचा काय आधार, एखादा ढाल, एखादं पळसाचं पान कुठेतरी संरक्षणाला मिळतं का, हा जर प्रयत्न झाला असता तर तो आता सर्वोच्च न्यायालयाने ती पण व्यवस्था उद्योगपतींसाठी पूर्ण केलेली आहे. हा या निकालाचा अर्थ आहे. एक गोष्ट फक्त आहे की जे खटले पूर्वीच्या म्हणजे हा कायदा अंमलात जो नवीन आता संहिता केलेली आहे औद्योगिक संबंध कायद्याची, तर ती नोव्हेंबर म्हणजे मला वाटतं 25 नोव्हेंबर 2025 पासून लागू 19 नोव्हेंबर 2025 पासून लागू केलेली आहे. त्याच्या आधी जे तंटे जे खटले निर्माण झालेले असतील किंवा चालू असतील तर त्या चालू खटल्यांना मात्र हा जुना निकाल जो आहे त्या निकाल हा मार्गदर्शक ठरेल एवढं मात्र त्यांनी काय उत्शाप ज्याला म्हणतो हा एवढा दिलेला आहे. बाकी या निकालाचे अतिशय गंभीर असे परिणाम हे कामगार क्षेत्रावरती होणार आहेत. आणि ते संहितेचे कायद्याचे तर झालेलेच आहेत, पण आता सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती निर्णायक अशा प्रकारचा एक शिक्कामोर्तब केलेला आहे. हा जो अशा प्रकारचे अनेक प्रश्न येत असतात त्याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. आणि प्रसंगी त्याच्या विरोधामध्ये पुन्हा सरकारला कायदा करण्यासाठी किंवा अशा प्रकारची जी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे ती बदलण्यासाठी सरकारला नवे कायदे किंवा कायद्यात सुधारणा करण्यासाठी आपल्याला काहीतरी भूमिका घ्यावी लागेल, चळवळ करावी लागेल. त्याच्यासाठीची सुद्धा एक सूचना ज्याला म्हणतो सूचन हे या निमित्ताने मी आपल्यासमोर करतोय. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. आजच्या कामगार पॉडकास्टमध्ये हा एकच विषय एवढाच आत्ता पुरे. पण एक लक्षात ठेवा, इंडी जर्नलला सबस्क्राईब करा, कारण इंडी जर्नल हे एक निष्पक्ष आणि जनतेची पत्रकारिता ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं काम करणारी संस्था आहे. ही धनाढ्यांच्या, उद्योगपतींच्या किंवा कुठल्या राजकीय एखाद्या नेत्याच्या आश्रयावरती चालत नाही, ती लोकाश्रयावरती चालते. तो लोकाश्रय तुम्ही जरूर द्या. त्याच्यातूनच कामगारांसाठीचे किंवा विविध शोषित पीडित
घटकांसाठीचे कार्यक्रम आपल्याला करता येतील आणि जनतेसमोर सत्य आणता येईल याच्यासाठीच पुन्हा एकदा आपल्याला आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद.